वेलकम टू एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कूल सहस्त्रकुंड. माय सेल्फ महेंद्र विष्णू कांबळे. सो फ्रेंड्स, फ्रिक्शन म्हणजेच घर्षण. जेव्हा दोन पदार्थांचे पृष्ठभाग एकमेकाच्या संपर्कात येतात त्यावेळी त्या ठिकाणी जे निर्माण होतं त्याला फ्रिक्शन असं म्हटलं जातं. सो लेट अस स्टार्ट फ्रिक्शन. सो what is mean by friction? So friction means it is a force that comes into play when two surfaces come in contact with each other. फ्रिक्शन हा एक प्रकारचा फोर्स आहे आणि हा फोर्स कधी निर्माण होतो? जेव्हा दोन पृष्ठभाग एकमेकाच्या संपर्कात येतात त्यावेळी फ्रिक्शन हा फोर्स निर्माण होतो. द फ्रिक्शनल फोर्स किंवा त्याला फोर्स ऑफ फ्रिक्शन म्हणतात. फ्रिक्शनल फोर्स किंवा फोर्स ऑफ फ्रिक्शन म्हणतात. हे द फ्रिक्शनल फोर्स और द फोर्स ऑफ फ्रिक्शन ॲक्ट्स इन द अपोजिट डिरेक्शन ऑफ द मोशन ऑफ द ऑब्जेक्ट. ऑब्जेक्टची जी मोशन असेल, ऑब्जेक्टची जी गती असेल, त्या ऑब्जेक्टच्या गतीच्या विरुद्ध दिशेने फ्रिक्शनल फोर्स म्हणजेच फोर्स ऑफ फ्रिक्शन ॲक्ट होतो. म्हणजे या चित्रामध्ये ही व्यक्ती ते कपबर्ड पुढे ढकलते आहे त्यावेळी फ्रिक्शनल फोर्स हे त्याच्या विरुद्ध दिशेने कार्य करत आहे. कळलं? द फोर्स ऑफ फ्रिक्शन अपोजेस द रिलेटिव्ह मोशन बिटवीन द सरफेसेस ऑफ टू मूव्हिंग ऑब्जेक्ट. दोन सरफेसेस जर मोशनमध्ये असतील, गतीमध्ये असतील, तर त्यांना अपोज करण्याचं काम द फोर्स ऑफ फ्रिक्शन किंवा फ्रिक्शनल फोर्स हे करत असतं. आता आपण पाहूयात फॅक्टर्स दॅट कॅन अफेक्ट फ्रिक्शन. फ्रिक्शनला कोणकोणते घटक कारणीभूत असतात हे आता आपण पाहूया. आता याला कोणकोणते घटक कारणीभूत असतील? तर याला कारणीभूत असणारे घटक आहेत द नेचर ऑफ द सरफेस. तो सरफेस, तो पृष्ठभाग कोणत्या प्रकारचा आहे. जे दोन्ही पृष्ठभाग असतील किंवा एखादा पृष्ठभाग असेल त्याचं स्वरूप कोणतं आहे. आता पृष्ठभाग हे दोन प्रकारचे असू शकतात. वन इज स्मूथ सरफेस अँड अनदर वन इज हार्ड सरफेस. स्मूथ सरफेस म्हणजे गुळगुळीत पृष्ठभाग आणि हार्ड सरफेस म्हणजेच खडबडीत पृष्ठभाग. ओके. जर आपण एखादा ऑब्जेक्ट, इफ वी मूव अन ऑब्जेक्ट विथ हॅज अन इरेग्युलर और रफ सरफेस. जर आपण एखादा ऑब्जेक्ट रफ सरफेसवरून मूव जर केला, रफ म्हणजे खडबडीत सरफेसवरून, पृष्ठभागावरून जर आपण एखादा ऑब्जेक्ट काय केला, पुढे ढकलला, तर त्या ठिकाणी निर्माण होणारे जे फ्रिक्शन सर्वात जास्त असतं. ओके. आणि त्यामुळे त्या ऑब्जेक्टची जी मुवमेंट आहे अँड द मुवमेंट ऑफ द ऑब्जेक्ट वुड बी रेस्ट्रिक्टेड. आणि त्या ऑब्जेक्टची मुवमेंट काय केली जाते? चांगल्या पद्धतीनं होत नाही. ओके. आता आपण पाहूयात, जर सरफेस स्मूथ असेल, स्मूथ सरफेस म्हणजे सरफेस गुळगुळीत आहे, जरी रेग्युलरिटी त्याच्यामध्ये असते. ओके. इफ द सरफेस ऑफ आयदर द ऑब्जेक्ट्स आर स्मूथ, द फोर्स ऑफ फ्रिक्शन वुड बी लेस अँड द ऑब्जेक्ट वुड मूव इझिली ओव्हर द सरफेस. जर सरफेस एखाद्या स्मूथ सरफेसवरून, जर सरफेस स्मूथ असेल आणि ऑब्जेक्ट त्या स्मूथ सरफेसवरून जर पास होत असेल, जर मूवमेंट करत असेल, तर त्या ठिकाणी निर्माण होणारं फ्रिक्शन हे कमी असतं. ओके. आणि फ्रिक्शन कमी तर मग ऑब्जेक्ट त्या सरफेसवरून इझिली मूव होतो. जर फ्रिक्शन कमी असेल
सरफेस जर स्मूथ असेल तर त्या ठिकाणी पदार्थ काय होतो, लवकर मूव्ह होतो, पदार्थ गतिमान होतो. ओके. आता आपण पाहूयात रफ सरफेस. रफ सरफेस मीन्स खडबडीत पृष्ठभाग. एखादा रफ सरफेस असेल आणि त्या रफ सरफेसवरून जर आपण एखादा ऑब्जेक्ट जर पुढे ढकलत असेल, पुश करत जर असेल, तर त्याला आपल्याला जास्त पुश करावं लागेल, जास्त ढकलावं लागेल. वाय? बिकॉज रफ सरफेस. का बरं असं करावं लागेल? बिकॉज the force of friction increases between two surfaces if they are pressed hard and hence the movement of the object becomes restricted. जर दोन सरफेसचे म्हणजे पृष्ठभाग जर काय असतील, रफ असतील, तर त्या ठिकाणी निर्माण होणारे जे फ्रिक्शन आहे ते मोठ्या प्रमाणात निर्माण होणार आहे. आणि फ्रिक्शन ज्या ठिकाणी जास्त आहे त्या ठिकाणी मोमेंट ऑफ द ऑब्जेक्ट, पदार्थाची गती किंवा पदार्थ पुढे ढकलण्याची किंवा गती becomes restricted. ओके. आता आपण बघू टाइप्स ऑफ फ्रिक्शन, घर्षणाचे प्रकार. सो फर्स्ट टाइप्स ऑफ फ्रिक्शन इज स्टॅटिक फ्रिक्शन. स्टॅटिक म्हणजे स्थिर घर्षण. स्टॅटिक फ्रिक्शन कधी निर्माण होतं? द फ्रिक्शनल फोर्स that comes into play until object starts moving is called static friction. जोपर्यंत पदार्थ त्याच्या स्थितीपासून हलणार नाही, आपली स्थिती बदलणार नाही, तोपर्यंत त्या पदार्थामध्ये, त्या ऑब्जेक्टमध्ये फ्रिक्शन असतं किंवा फ्रिक्शनल फोर्स असतं. त्याला स्टॅटिक फ्रिक्शन असं म्हणतात. ओके. नेक्स्ट पाहूयात आपण स्लायडिंग फ्रिक्शन. स्लायडिंग फ्रिक्शन म्हणजे एखादा पदार्थ, एखादा ऑब्जेक्ट एखाद्या सरफेसवरून जर पुढे जात असेल, त्या सरफेसवरून जर पुढे जर जात असेल तर त्या फ्रिक्शनला स्लायडिंग फ्रिक्शन असं म्हणतात. स्लायडिंग फ्रिक्शन कम्स इन टू प्ले whenever an object moves along the surface of another object. Such a movement is called slide. Okay. Hence, sliding friction is the force that opposes the movement or slide of an object. म्हणून स्लायडिंग फ्रिक्शन हे ऑब्जेक्टचे मुवमेंट होण्यासाठी काय केलं जातं, अपोज केलं जातं. दुसरा फ्रिक्शन आहे रोलिंग फ्रिक्शन. जेव्हा एखादा ऑब्जेक्ट एखाद्या सरफेसवरून घरंगळत जर जात असेल, रोलिंग करून जर जात असेल, तर दॅट इज कॉल्ड रोलिंग फ्रिक्शन. व्हेन अन ऑब्जेक्ट इज रोलिंग ऑन अ सरफेस, द फोर्स ऑफ फ्रिक्शन विच ॲक्ट्स अपॉन इट इज कॉल्ड रोलिंग फ्रिक्शन. ओके. घरंगळत जाणाऱ्या पदार्थामध्ये कोणतं फ्रिक्शन फॉर्म होतं? रोलिंग. आता फ्लुइड फ्रिक्शन म्हणजे काय? व्हेन ऑब्जेक्ट मूव्स इन अ फ्लुइड, एखादा ऑब्जेक्ट फ्लुइडमधून जर मूव्ह करत असेल, मुवमेंट जर त्याची फ्लुइडमधून होत असेल, एखाद्या लिक्विडमधून होत जर असेल, द फ्लुइड एक्झर्ट अ फ्लुइड फ्रिक्शन अपॉन द ऑब्जेक्ट. आणि ते फ्लुइड त्या ऑब्जेक्टवरती फ्रिक्शन फॉर्म करत असतं. म्हणजे समजा एखादा फिश वॉटरमधून जर जात असेल, एखादा फिश जर वॉटरमधून जात असेल, तर ते वॉटर त्या फिशमध्ये फ्रिक्शन निर्माण करतं. त्या वॉटरमुळे त्या फिशला पुढे जाण्यासाठी फ्रिक्शन निर्माण होतं. त्या फ्रिक्शनला फ्लुइड फ्रिक्शन असं आपण म्हणू शकतो. किंवा एरोप्लेन जेव्हा एअरमधून जात असतं, व्हेन एरोप्लेन पासेस फ्रॉम द एअर, दॅट टाईम व्हॉट हॅपन्स? एअर प्रोड्युसेस फ्रिक्शन टू द एरोप्लेन. एअर त्या एरोप्लेनला काय करते? फ्रिक्शन प्रोड्यूस करते, अपोज करते. ओके. दॅट फ्रिक्शन इज कॉल्ड एअर फ्रिक्शन. एअर फ्रिक्शन अँड विस्कस फ्रिक्शन. आता आपण ॲडव्हान्टेजेस ऑफ फ्रिक्शनल फोर्स बघूया. फ्रिक्शनल फोर्समुळे आपल्याला कोणकोणते फायदे होतात, काय आपल्याला ते इम्पॉर्टंट आहेत. सो फर्स्ट, इट अलाउज अस टू वॉक ऑन द अर्थ सरफेस. आपल्या अर्थ सरफेसवरती आपल्याला वॉक करण्यासाठी फ्रिक्शनल फोर्स महत्त्वाचा आहे. अदरवाईज वी कांट वॉक. नेक्स्ट, इट अलाउज अस टू राईट विथ अ पेन ऑन अ सरफेस ऑर अ पेपर. पेपरच्या सरफेसवरती पेननं लिहिण्यासाठी फ्रिक्शनल फोर्स इम्पॉर्टंट आहे.
इट अलाउज अस टू फिक्स अ नेल इन द वॉल. एखाद्या वॉलमध्ये नेल फिक्स करण्यासाठी, नेल म्हणजेच खिळा, एखाद्या वॉलमध्ये जर आपल्याला खिळा मारायचा असेल तर त्यासाठी सुद्धा फ्रिक्शनल फोर्स इज व्हेरी इम्पॉर्टंट. मध्ये आहे मूव्हिंग ऑब्जेक्ट आहे, तो स्टेट ऑफ रेस्ट कधी येणार नाही, जोपर्यंत फ्रिक्शनल फोर्स त्या ठिकाणी काम करणार नाही. आणि फ्रिक्शनल फोर्समुळेच मूव्हिंग ऑब्जेक्ट रेस्टमध्ये येतो. इट वुड नॉट बी पॉसिबल टू ड्राईव्ह एनी ऑटोमोबाईल्स ऑन द रोड विदाउट द फ्रिक्शनल फोर्स. आपण ज्या वेगवेगळ्या प्रकारचे कार्स, ऑटोमोबाईल्स आपण ड्राईव्ह करत असतो, मारत असतो कार्स वगैरे, आपण त्या फ्रिक्शनल फोर्समुळे आपण चालवू शकतो. ओके. इट वुड नॉट बी पॉसिबल टू कन्स्ट्रक्ट एनी बिल्डिंग्स विदाउट द फ्रिक्शनल फोर्स. बिल्डिंग ज्या कन्स्ट्रक्शन केल्या जातात, बांधकाम जर केलं जातं बिल्डिंगचं, ते फ्रिक्शनल फोर्समुळेच पॉसिबल आहे. ओके. आता डिसएडव्हान्टेजेस बघूयात आपण. फ्रिक्शनल फोर्सचे डिसएडव्हान्टेजेस काय आहेत. सो फर्स्ट इज फ्रिक्शनल फोर्स रिझल्ट्स इन वियर अँड टियर ऑफ ऑब्जेक्ट्स सच ॲज मूव्हिंग पार्ट्स ऑफ मशीन, द टायर्स ऑफ व्हेकल, सोल ऑफ द शूज. फ्रिक्शनल फोर्समुळेच एखाद्या मशीनची झीज होते, एखाद्या व्हेकलच्या टायरची झीज होते, एखादे जर शूज असतील तर त्या शूजचे सोल्स जे असतात त्या सोल्सची झीज होते. कुणामुळे? फ्रिक्शनल फोर्समुळे. हा एक त्याचा डिसएडव्हान्टेजेस आहे. इट ऑल्सो रिझल्ट्स इन प्रोडक्शन ऑफ हीट. इन द केस ऑफ मशीन्स द प्रोडक्शन ऑफ हीट लीड्स टू वेस्टेज ऑफ एनर्जी. एखाद्या मशीनमध्ये प्रोडक्शन ऑफ हीट ही फ्रिक्शनल फोर्समुळे निर्माण होते. त्या ठिकाणी मशीन गरम होते. एखादी मशीन जर असेल तर ती गरम कशामुळे होते? फ्रिक्शनल फोर्समुळेच होते आणि त्यामुळे वेस्टेज ऑफ एनर्जी होते. द फ्रिक्शनल फोर्स ऑल्सो लीड्स टू अ डिक्रीज इन द स्पीड ऑफ अ मूव्हिंग ऑब्जेक्ट ऑर समटाइम्स स्टॉप इट्स. एखादा ऑब्जेक्ट जर स्पीडमध्ये असेल, मूव्हिंगमध्ये जर असेल, it can lead to noise pollution in certain cases. For instance, aircrafts produce loud sound due to the resistance of the air. एअरक्राफ्ट्स असेल, एरोप्लेन वगैरे असेल, ते जेव्हा हवेमधून जात असतं तेव्हा हवेमध्ये फ्रिक्शनल फोर्स निर्माण झाल्यामुळे त्या ठिकाणी नॉईज पोल्युशन म्हणजे ध्वनी प्रदूषण होतं. ओके. अशा प्रकारे हा टॉपिक या ठिकाणी संपलेला आहे. जेव्हा जेव्हा तुम्हाला वाटेल की एखादी कन्सेप्ट तुम्हाला समजली नसेल तर तुम्ही मागे येऊन, रिव्हर्स येऊन पुन्हा हा व्हिडिओ स्टॉप करून किंवा पॉज करून तुम्ही पुन्हा ह्या कन्सेप्ट समजावून घेऊ शकता. व्हिडिओला पॉज करून ते नोट्स, स्क्रीनवर जे नोट्स असतील ते नोट्ससुद्धा तुम्ही लिहून काढू शकता. थँक्यू.